पोरा, काय झालं? असा का बसलायसा? माझी पोरगी पसंत आहे ना तुला? मोठ्या मोठ्या माणसांनी बळजबरी केली असं नाही ना व्हायचं? नाही नाही, असं नको बोलूस रखमा मावशी. जानकीवर माझा खूप जीव आहे, पण मला सारखं असं वाटतंय ती या लग्नाला मनापासून तयार नाही झालेली. तू म्हणतोस असं काय बी नाही. अरे सारखं तर राजनच करत असते. राजन हे म्हणला, राजन ते म्हणला, राजन असा आहे, राजन तसा आहे. उठता बसता तुझ्याच नावाचा गजर असतो की. पण आजकाल मला बघितलं ना की तिचा चेहराच पडतो. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय असं वाटतंय मला. हे बघ, तू काय बी काळजी करू नको. लगीन झालं की सगळं काही सुरळीत होईल. हे घे दामू, आता तू मागच्या आठवड्यात तू 2 काचेच्या डिश आणि 1 ग्लास फोडलास, त्याचे पैसे कट. ते माझ्या हातून फुटलं होतं. माहितीये ग मला, माहितीये. पण दामूने मोठ्या मनाने तुझी बाजू घेतली ना, त्याचीच ही शिक्षा. जर का तुझ्या हातातून एखादी चूक झाली तर पैसे कट नाही होणार, सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अहिल्या, अगं तुला सांगायला विसरले, वाकनिसांच्या जवळ जरा 10,000 रुपये देऊन ठेव बरं का. गणेश याच्या शाळेची ऍडमिशन करायची म्हणून 10,000 रुपये वाकनीस आले की त्यांच्याजवळ देऊन ठेव. नाही देणार. इतके दिवस भिकाऱ्यांना भीक घातली तेवढं ठीक होतं, पण आता 1000 रुपयांची खैरात वाटणं बंद केलंय. अहिल्या, गणेशच्या शिक्षणाचा मी खर्च करीन असा शब्द दिलाय मी जानकीला. मुळात नोकर माणसांना शब्द द्यायचेच कशाला? आणि हिने असं काय काम केलंय की हिच्या खर्चांनाही आपण पोसायचं? अहिल्या, या भाषेत तू माझ्याशी बोलतेस एवढं लक्षात ठेव. मी फक्त माझं काम करते. अच्छा, म्हणजे मी काहीही म्हटलं तरी तू पैसे देणार नाहीयेस? नाही, कारण या चाव्या माझ्या कमरेला आहेत. विधिवत पूजा करून तुम्हीच त्या माझ्या हातात दिल्या होत्या आणि तेव्हा निक्षून सांगितलं होतं की यापुढे घरचे सगळे निर्णय तू घेशील. त्यामुळे आत्याबाई, मला माफ करा. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना तू आणखी लग्नाची जबाबदारी का घेतली सांगावर? साहेब, तुम्ही असं का म्हणताय? अहो, आई तर म्हणतेय जानकीच्या पावलांनी लक्ष्मी येणार आहे घरात, त्यामुळे लवकरात लवकर लग्न करून माझी सून घरी घेऊन ये. उद्या असं झालं एकतर जानकी तरी येईल किंवा लक्ष्मी. अरे गंमत केली रे. सांग ना, काय करशील? साहेब, जोपर्यंत माझे हातपाय शाबूत आहेत ना, तोपर्यंत मला पैसे मिळवण्याची चिंता नाही. पण जानकीची साथ हवी. ती जर माझ्यासोबत असेल ना, तर मी कुठल्याही संकटांचा सामना करू शकतो. वा राजन वा, जा भेट दिला. तुझी ताई अजून जिवंत आहे ना, मी शिकवीन तुला. आता आपण कुणापुढे हात नाही पसरायचे. आणि आता मी ठरवलंय, ठेकेदारांचं घर आपण सोडायचं. मला हे घर लय आवडलंय. तुला मी पाहिजे काय घर? तू पाहिजे. मग मी जिथे जाईन तिथे माझ्या मागं मागं यायचं. पण आपण इथून पुढं करायचं काय ते मला पण नाही माहिती. जे काही घडलं ते आरशासारखं स्वच्छ तुझ्या समोर ठेवलेलं आहे. आता तूच काय तो न्यायनिवाडा कर. पण तो न्यायनिवाडा निपक्षपाती पद्धतीनेच व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे. बॉस, मला वाटतं अहिल्याने जे केलं ते बरोबर आहे.